रायगड रोहा तालुक्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगड रोहा शाखेच्या वतीने नगर परिषदेसमोर व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेस द दारूचा नव्हे तर द दुधाचा हे घोषवाक्य घेऊन नागरिकांना मोफत दूध वाटप करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रायगडचे कार्यकर्ते विवेक सुपेकर यांनी नागरिकांना व्यसनमुक्ती संबंधित धडे देत संबोधित केले। त्याचप्रमाणे दारू हे विष आहे, तरुणाईने दारू सेवन करून बर्बादी ओढून घेऊ नका, दारूचे सेवन करणे शरीराला हानिकारक आहे असे रोह्याचे ज्येष्ठ डॉक्टर फरीद चिमावकर यांनी नागरिकांना आवाहन केले। व्यसनापासून दूर राहून समाजामध्ये सुसंस्कृत तरुणाई घडवली पाहिजे असे प्राणीमित्र आणि संस्थेचे कार्यकर्ते दिनेश शिर्के यांनी सांगितले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बिलाल मोरबेकर आदीसह रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मद्य सेवनाचा पाश करी संसाराचा सत्यनाश। नो विस्की नो बियर हॅपी न्यू इयर। आज जर मद्यपान नसेल तुम्हाला जीवनदान, दारूच्या पायी संसार खाईत जाईल। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जे काही व्यसन घेता, व्यसन घेऊन घरी जाता, घरी गेल्यानंतर रात्री तुमची जी पत्नी असेल ती तुमची महाआरती करते। त्या महाआरतीपासून वाचण्यासाठी तुम्ही हे घ्या, व्यसन सोडा, दारू ही सोडा। आणि बघा असं म्हणतात की मर्द को दर्द नहीं होता है और मर्द को ऐसा कुछ कंट्रोल कोई कर नहीं सकता है, पण एकच अशी गोष्ट आहे ती मर्दला कंट्रोल करून त्याचं आयुष्य बर्बाद करते, ती म्हणजे दारू आणि ते म्हणजे व्यसन। आणि ह्या व्यसनमुक्तीसाठी दाभोळकर सरांनी जे काही चांगला एक उपक्रम आपल्या रोह्यामध्ये आता इथे राबवलाय तसा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे। आणि ह्या सगळ्यांचं माझ्या वतीने शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करते आणि अभिनंदन करते। तर आपल्याला कुठे जायचं आहे, कुठे फंक्शन करायचं आहे, मित्रांनो करू नको। तुमच्यावरती घरचीच नाही, या मोहल्ल्याचीच नाही, या आलीची जबाबदारी नाही, अरे मित्रांनो देशाची जबाबदारी आहे। नमस्कार। अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र तसेच रायगड जिल्हा व महाराष्ट्र रोहा शाखा यांच्या वतीने हा स्तुती उपक्रम आम्ही राबवत आहोत। गेली 8 वर्ष सातत्याने हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवित आहोत आणि गेली 3-4 वर्ष रोह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याचा उपक्रम आम्ही राबवित आहोत। माझा एक वैद्यकीय व्यावसायिक असल्यामुळे मी रोज माझ्या दवाखान्यामध्ये दारू व्यसन करणारी लोक येतात आणि दारूमुळे ज्यांचे जे संसार उद्ध्वस्त होतात, संसार तर उद्ध्वस्त होतात, तो स्वतःही उद्ध्वस्त होतो। तर आपला संसार उद्ध्वस्त होणं किंवा आपण स्वतः उद्ध्वस्त न झाल्या पाहिजे यासाठी आपण काय काळजी घ्यायची पाहिजे, तर बाबा हा दारू हा विष आहे आणि विष ही आता तरुणाईला घेरत आहे, तरुणाईला साप एकदम खतम करत आहे। तर त्यासाठी तरुणाईने दारू न पिता इतर कुठल्याही गोष्टी जे प्रोटीन विटामिन्स आहेत, पालेभाज्या आहेत, फल फ्रूट आहेत याचा व्यसन करावा ना। चांगला आरोग्यासाठी ज्या चांगले आपले आहार आहेत ते घ्यावेत। इतर कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी आपला मन रमावा, जसे काही खेळ आहेत आणि तरुणाईसाठी आणि बरेचसे सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये त्याने भाग घ्यावा आणि आपला संसार, आपला गाव, आपला तालुका कसा निरोगी राहील यासाठी मार्गदर्शन करावे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा बुवाबाजी सुद्धा कशी कमी करता येईल, लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा आहे। आता एखादा जर मुलगा आजारी झाला, त्याच्या घरात काय आजारी झाला, तो काय करतो, पहिला बुवाबळकडे जातो किंवा नाही बघा काय कोणी केलंय काय झालंय काय, मग तो लिंबू मारणार किंवा फूक मारणार किंवा काय देणार, काय राग देते, काय कधी देतात, पण त्याच्यामुळे काय आजार बरा होत नाही। तर आजार हा डॉक्टरांकडे गेल्यावर तर बरा होईल। तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, फसवणुकी करतात लोकांना, बाबा नाही तर तुला काय केलेलं आहे म्हणून एवढे पैसे लागतील। तर ही बुवाबाजी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये नष्ट करण्याच्या पाठीला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी जो आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे कार्यकर्ते कार्य करीत आहोत आणि याच्या पुढेही आमची चळवळ चालू राहील। नमस्कार। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच व्यसनमुक्तीवर देखील काम करते। तर त्याचाच आमचा हा आजचा उपक्रम आहे, दुधातला तर नाही दारू। तर हा आमचा उपक्रम आहे। 31 डिसेंबरला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवतो। या उपक्रमातून आम्ही महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्वच तरुणांना हेच आवाहन करतोय की बाबांनो, नवीन वर्षाचं स्वागत हे होशमध्ये करा, बेहोश होऊन करू नका। कारण आपल्याकडे काय झालंय की नवीन वर्ष साजरा करण्याची एक वेगळीच प्रथा निर्माण झाली आहे की दारूपासून आपण आपली तरुणाई जी आहे ती नवीन वर्षाचे स्वागत करते। तर तसे न करता
व्यसनमुक्तीपासून तरुणांनी अलिप्त राहिला पाहिजे. आपल्या कुटुंबाचं, आपल्या शरीराचं आणि किंवा आपल्या देशाच्या विकासासाठी तरुणांची खूप मोठी गरज आहे. तर त्यांनी व्यसनापासून दूर राहणं हेच आमच्या आजच्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे. हे जे अभियान आहे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही राबवत आहोत. हे फक्त व्यसनमुक्तीच नाही तर आमचं बरेचसे इतर विषयांवर पण आम्ही काम करतो, जसं पर्यावरण आहे किंवा असे विविध कार्यक्रम जे आपल्या समाजासाठी घातक आहेत अशा प्रकारच्या याच्यावर आम्ही काम करतो. आज त्यातलाच हा उपक्रम म्हणजे व्यसनमुक्ती. आज 31च्या नावाखाली आज जी तरुणाई भरकटत चालले किंवा त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे पार्ट्या करणं, दारूचा अंमल एवढा होतो का रात्री त्यांना सकाळ जेव्हा उठतात त्यावेळेला त्यांना कळतही नाही का आपण नवीन वर्षात आलो. आणि अशा प्रकारे आज 31चा एक वेगळा एक संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय का 31 म्हणजे दारू पिऊन एन्जॉय करायची. आणि आज ही तरुणाई त्यामध्ये अक्षरशः बुडत आहे, पूर्ण संसाराचं वाटोळं होत आहे. आणि अशा लोकांसाठी आमचा एक संदेश आहे की आपण दारू सोडा, आपण दारूच्या आहारी जाऊ नका, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमचं भवितव्य धोक्यातच आहे. आणि म्हणून मग तुम्ही आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे राहून हे नवीन वर्ष अतिशय चांगल्या आणि कसं संपन्न होईल यासाठी प्रयत्न करा, हाच आमचा संदेश असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.